तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता 10वी युनिट टेस्ट 30 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. म्हणजेच आज आपण क्लास 10th मधील मराठी युनिट टेस्टसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की असे 30 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे युनिट टेस्टसाठी खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत. युनिट टेस्टला येऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या प्रकारे गुण मिळवू शकाल. तर सर्वात पहिले आपण सर्वात पहिले आपण गीतानुसार जाऊया, म्हणजे पार्ट 1 पासून जाऊया. जे युनिट टेस्टला पार्ट येऊ शकतात त्याचप्रमाणे आपण जाऊया, म्हणजेच तुम्हालाच अडचण जाणार नाही. तर सर्वात पहिले जय जय हे भारत देशा हे गीत आहे आणि हे गीत मंगेश पाडगावकर म्हणजेच मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली आहे. तर आपण पाहूया. तर सर्वात पहिले इथला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जय जय हे भारत देशा या गीतातून कवीने भारत देशाबद्दल व्यक्त केलेल्या भावना स्पष्ट करा. म्हणजेच तुम्हाला भावना स्पष्ट करायच्या आहेत देशाबद्दल. म्हणजे या गीतातून कवीने कोणत्या भावना देशाबद्दल व्यक्त केलेल्या आहेत, कशा प्रकारे तुम्ही स्पष्ट करणार. तर तुम्ही सर्वात पहिले लिहू शकता अभिमान आणि आदर. म्हणजेच कवीच्या मनात भारत देशाबद्दल प्रचंड अभिमान आणि आदर होता, अशा प्रकारे पण तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर कृतज्ञता, म्हणजेच देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांबद्दल कवीने कृतज्ञता व्यक्त केलेली आहे, अशा प्रकारे पण लिहू शकता. एकता आणि सल्लोक, म्हणजेच विविधतेने नटलेल्या या देशात एकात्मता आणि शांतता टिकून राहावी ही भावना व्यक्त केलेली आहे, अशा प्रकारे पण तुम्ही लिहू शकता. प्रगतीची आस, म्हणजेच भारताने जगातील मानाचे स्थान मिळवावे आणि सतत प्रगती करावी हे तीव्र इच्छा गीतातून म्हणजे दिसते. म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता अभिमान आणि आदर, कृतज्ञता, एकता आणि सल्लोक, प्रगतीची आश, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही पूर्ण गुण मिळवू शकता. अशा प्रकारे पुढचे प्रश्न आपण पाहूया. तर सर्वात पहिले म्हणजे दुसरा प्रश्न म्हणजे कवितेतून भारत देशाची कोणती वैशिष्ट्ये व्यक्त होतात. म्हणजे कवितेतून भारत देशाची कोणती वैशिष्ट्ये व्यक्त होतात, तर तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता. तर शूरवीरांची भूमी, हा देश पराक्रमी आणि क्रांतिकारी वीरांचा देश आहे, अशा प्रकारे पण तुम्ही लिहू शकता. श्रमिकांचा सन्मान, म्हणजेच घाम गाळून देशाची उभारणी करणाऱ्या कष्टकऱ्यांचा हा देश, अशा प्रकारे पण वैशिष्ट्य व्यक्त होऊ शकते. अभंग एकता, अनेक संकटे आली तरी देशाची एकात्मता कधी भंग पावत नाही. आणि न्याय आणि समता, हा देश न्याय, समता आणि मानवी मूल्यांचा आदर करणारा आहे, अशा प्रकारे तुम्ही वैशिष्ट्य व्यक्त करू शकता. अशा प्रकारची वैशिष्ट्ये होतात, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता आणि पूर्ण गुण मिळवू शकता. तर जय जय हे भारत देशा या कवितेचा आशय तुमच्या शब्दांत लिहा. म्हणजे आशय तुम्हाला लिहायचा आहे, तर आशय कशा प्रकारे लिहू शकता. तर याच्यामध्ये हे गीत भारताच्या गौरवशालीन इतिहासाचे आणि सामर्थ्याचे वर्णन करते. म्हणजे हा देश इतिहासाचे आणि सामर्थ्याचे वर्णन करते. संकटावर मात, देशावर किती कठीण संकटे आली, म्हणजे देश मागे हटणार नाही. म्हणजे किती संकटे आली तरी हा देश मागे हटू शकत नाही. नवा प्रकार, प्रत्येक संकटानंतर देश नव्या जोमाने आणि प्रकाशाने पुढे जाईल. कष्टकरी आणि सैनिकांच्या बळावर भारत जगभर आपली वेगळी ओळख निर्माण करत राहील, हा या कवितेचा मुख्य आशय आहे, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही पूर्णपैकी पूर्ण गुण मिळवू शकता. त्याच्यानंतर कवितेतील देशप्रेमाची भावना स्पष्ट करा. म्हणजे प्रेमाची भावना आपल्याला स्पष्ट करायची आहे, आपण येऊ शकतो. तर कशा प्रकारे करणार. सर्वांच त्याग, म्हणजेच देशासाठी प्राणांची आहुती देऊन तयारी, म्हणजेच खरे प्रेम, म्हणजे खरेच देशप्रेम असे कवी सुचवतो. म्हणजे देशासाठी आपण प्राणांची आहुती देऊ शकतो, त्यालाच आपण देशप्रेम पण म्हणू शकतो. भेदभावाचा त्याग, म्हणजे जात, धर्म, पंथ विसरून एकत्र येणे, हीच खरी देशप्रेमाची भावना आहे, अशा प्रकारे इथं भावना स्पष्ट होऊ शकते. श्रमप्रतिष्ठा, म्हणजेच देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे श्रम करणे, हे सुद्धा देशप्रेमाचे एक रूप आहे, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर नेक्स्ट आहे कवितेचा तुम्हाला आवडलेला भाग कोण आणि त्यामागील कारणे
म्हणजे कारण लिहा. म्हणजे तुम्हाला कवितेतून कोणता भाग आवडला आहे आणि त्याचे कारण तुम्हाला लिहायचे आहे. तर तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता, म्हणजे तुम्हाला एक ओळ जी आवडली आहे, जसे उदाहरणार्थ नवे वादळ उडू दे, नवे संकट येऊ दे, तुझ्या प्रकाशाच्या पुढे अंधाराचा पराभव होऊ दे. अशा प्रकारे हे ओळ आहे, हे मला आवडली. कारण कशी आहे, या ओळी माणसाला संकटाशी लढण्याची आणि कधी न हारण्याची प्रचंड प्रेरणा देतात. हा भाग सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, म्हणून हे मला आवडली आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट बोलतो मराठी. हा पाठ आहे डॉक्टर नीलिमा गुंडे यांनी लिहिलेला आहे. तर याच्यावर महत्त्वाचे प्रश्न आपण आता अभ्यासूया. तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजे बोलतो मराठी या पाठाचा मुख्य आशय स्पष्ट करा. बोलतो मराठी या पाठाचा मुख्य आशय स्पष्ट करा म्हणजे भाषेचे सौंदर्य, मराठी भाषेतील विविधता, शब्दप्रयोगी, म्हणजे भाषेतील विविध शब्दप्रयोग, वाक्प्रचार आणि भाषिक सौंदर्य पाठात मांडले आहे. म्हणजेच शब्दप्रयोग, वाक्प्रचार आणि भाषिक सौंदर्य या पाठामध्ये मांडलेले आहे. योग्य वापर म्हणजे भाषेचा वापर करताना शब्दांचे अर्थ आणि व्याकरण कसे पाळावे हे स्पष्ट केलेले आहेत. म्हणजे व्याकरण कसे पाळावे आणि शब्दांची मांडणी कशा प्रकारे करावी हे योग्य वापर इथे दाखवलेले आहे. अभिमान बाळगणे म्हणजेच मराठी आपली मातृभाषा असून तिची जपणूक करणे आपले कर्तव्य आहे, हा या पाठाचा मुख्य आशय आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर भाषेचे सौंदर्य, योग्य वापर, अभिमान बाळगणे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर मराठी भाषेचे महत्त्व तुमच्या शब्दात स्पष्ट करा. म्हणजे मराठी भाषेचे महत्त्व आपल्याला आपल्या शब्दामध्ये स्पष्ट करायचे आहेत, म्हणजे तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करायचे आहेत. तर कशा प्रकारे करणार? भावनांचे माध्यम म्हणजेच मराठी भाषा आपल्या भावना अचूकपणे व्यक्त करायचे उत्तम माध्यम आहे. म्हणजेच भावना स्पष्ट करायचे उत्तम माध्यम आहे. त्याच्यानंतर समृद्ध वारसा म्हणजेच ज्ञानेश्वर, तुकाराम आणि यांसारख्या संतांचा आणि साहित्यांचा मोठा वारसा या भाषेत लाभला आहे. त्याच्यानंतर विविधता, वेगवेगळ्या प्रदेशांनुसार बदलणाऱ्या बोलीभाषांमुळे मराठी भाषा अधिक समृद्ध झाली आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशानुसार म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तर बोलीभाषा आपली वेगवेगळ्या प्रकारची आहे, त्याच्यामुळे भाषा आपली समृद्ध झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शब्दात भाषेचा महत्त्व स्पष्ट करू शकता. म्हणजेच भावनांचे माध्यम, समृद्ध वारसा आणि विविधता अशा प्रकारे तुम्ही स्पष्ट करू शकता. त्याच्यानंतर लेखिकेने मराठी भाषेबद्दल कोणती भूमिका मांडली आहे, म्हणजे कोणती भूमिका मांडली आहे मराठी भाषेबद्दल, तर तुम्ही याचं उत्तर कशा प्रकारे लिहिणार आहे? चुकीच्या वापरामुळे आक्षेप होतो. म्हणजे मराठी भाषा बोलताना इंग्रजी किंवा इतर भाषेतील शब्दांचा नको तिथे वापर करू नये अशी लेखिकेची भूमिका आहे. म्हणजे इंग्रजी भाषा आपण कुठे पण कशी पण वापरू शकतो, पण तसेच आपल्याला इतर भाषांचा नको तिथे वापर करायला नको असं दाखवलं आहे. सखोल अभ्यास म्हणजेच शब्दांची उत्पत्ती आणि त्यांचे मूळ अर्थ समजून घेऊन भाषा वापरावी. म्हणजे आपल्याला उत्पत्ती आणि मूळ अर्थ समजल्याशिवाय वापर करावी नाही, भाषा वापर करावी नाही. अशा प्रकारे आदर आणि प्रेम, मराठी भाषेचा आदर आणि ती शुद्ध स्वरूपात बोलणे हे गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला मराठी भाषेचा आदर पण करायचा आहे आणि शुद्धपणे बोलता पण आली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही भाषेबद्दल भूमिका मांडलेली आहे. अशा प्रकारे लेखिकेने मराठी भाषेबद्दल भूमिका मांडली. तर अशा प्रकारे मराठी भाषेची भूमिका मांडलेली आहे. त्याच्यानंतर आपण 9वा प्रश्न पाहूया. मराठी भाषा जपण्यात आपण काय केले पाहिजे, म्हणजे तुम्ही काय कराल मराठी भाषा जपण्यासाठी, तुम्ही काय कराल? तर तुम्ही सर्वात पहिले तर मराठी वाचन म्हणजेच मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे आणि साहित्य नियमित वाचले पाहिजे. त्याच्यामुळे आपली भाषा जपू शकते. शुद्ध लेखन व संवाद म्हणजेच दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त आणि शुद्ध वापर केला पाहिजे. त्याच्यामुळे पण भाषा जपू शकतो आपण. बोलीभाषांचा आदर म्हणजे अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी अशा सर्व बोलीभाषांचं संवर्धन केले पाहिजे. त्याच्यामुळे आपण भाषा जपू शकतो. आणि तुम्ही उत्तर अशा प्रकारे लिहू शकता. मराठी वाचन, शुद्ध लेखन व संवाद, बोलीभाषांचा आदर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आपण 10वा प्रश्न पाहूया. बोलतो मराठी या शीर्षकाची समर्पकता
स्पष्ट करा. म्हणजे समर्पकता तुम्हाला स्पष्ट करायची आहेत, तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता? तर थेट संदेश म्हणजेच हे शीर्षक आपण मराठी भाषक असल्याचा अभिमान थेट व्यक्त करतो. म्हणजे शीर्षक मराठी भाषक असल्याचा अभिमान थेट व्यक्त करतो. त्याच्यानुसार कृती व भर देणे म्हणजे केवळ विचार न करता प्रत्यक्षात मराठी बोलणे आणि ते टिकवणे हे किती गरजेचे आहे हे या शीर्षकातून चांगल्या प्रकारे व्यक्त होते. त्यामुळेच हे शीर्षक अत्यंत समर्पकता आहे, म्हणजे समर्पक आहे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आपण पाहूया आजी कुटुंबाचं आगडं. म्हणजेच आजी कुटुंबाचं आगडं महेंद्र कदम हे यांनी लिहिलेलं आहे. तर याचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूया, अभ्यासूया. तर कसे? आजी कुटुंबाचं आगडं या पाठाचा आशय तुमच्या शब्दात स्पष्ट करा. म्हणजे आशय स्पष्ट करायचे आहे, तर कशा प्रकारे करणार? तर सर्वात पहिले आपल्याला लिहायला लागेल आगडं म्हणजे काय. तर सर्वात पहिले आपण लिहूया आगडं म्हणजे काय. आगडं म्हणजे जुन्या काळातील आदराला म्हणजे जुन्या काळातील दाराला लावायला मजबूत लाकडी दांडा, तो घराचे रक्षण करतो. म्हणजे जुन्या जसे आत्ता आपल्याकडे लॉक आहेत तशा प्रकारेच जुन्या काळात दाराला लावायचा मजबूत लाकडी दांडा, तोच म्हणजे आगडं अशा प्रकारे होतो. तो घराचा म्हणजे संरक्षण करतो. आजीची भूमिका म्हणजे पाठातील आजी सुद्धा घरासाठी एक आगडी सारखीच म्हणजे संरक्षण सारखी आहे. ग्रामीण संस्कृती म्हणजे पाठात जुन्या काळातील कौटुंबिक वातावरण आणि ग्रामीण संस्कृतीचे सुंदर चित्रण केले आहे. अशा प्रकारे तुम्ही असे स्पष्ट करू शकता. म्हणजे आगडं म्हणजे काय, आजीची भूमिका, ग्रामीण संस्कृती अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आजीचे कुटुंबातील स्थान स्पष्ट करा. म्हणजे कुटुंबातील स्थान आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. कशा प्रकारे स्पष्ट करू शकता? सर्वात पहिले तर कुटुंब प्रमुख म्हणजे ते कुटुंबाचे प्रमुख होती. आजी घराची मुख्य आधारस्तंभ आणि केंद्रबिंदू आहे. सर्वोच्च अधिकार म्हणजेच घरातील सर्व नियम आजीच्या संमतीनेच घेतले जाते. त्याच्यानंतर छत्रछायेचे रूप म्हणजे नातवंडांना प्रेम देणे आणि सुनांना शिस्त लावणे अशी दोन्ही भूमिका आजी उत्तम रीतीने पार पाडते. अशा प्रकारे तुम्ही स्थान स्पष्ट करू शकता. त्याच्यानंतर आजीच्या व्यक्तिमत्वातील कोणते गुण तुम्हाला आवडते. म्हणजे आजीच्या व्यक्तिमत्वातील कोणते गुण तुम्हाला आवडते. तर तुम्हाला कोणते गुण आवडते? मला तर शिस्तप्रियता आवडते, कामाचे योग्य नियोजन आणि सर्वांना समान काम देण्याची तिची शिस्त कौतुकास्पद आहे. प्रेमळ भावना म्हणजे शिस्ताच्या मागे नातवंडाबद्दल असणार तिचे अपार प्रेम मनाला भिडते. म्हणजे ते किती पण रागावली तर तिचा प्रेम अपार आहे. कर्तृत्व दक्षता म्हणजे कुटुंबातील कोणावरही अन्याय होणार नाही याची ते पूर्ण काळजी घेते, म्हणून ते व्यक्तिमत्व मला आवडते. तर तुम्हाला कोणते गुण आवडते हे तुम्हाला लिहायचे आहे. तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. शिस्त, प्रेम, प्रेमळ स्वभावना, कर्तव्य दक्षता. त्याच्यानंतर आजी आणि कुटुंबातील सदस्य यांच्यातील नाते स्पष्ट करा. म्हणजे यांच्यातील तुम्हाला नाते स्पष्ट करायचे आहे आजी आणि कुटुंबातील सदस्य. तर तुम्ही कशा प्रकारे करणार आहात? आदरयुक्ती भीती म्हणजेच घरातील सर्वांच्या मनात आजीबद्दल प्रचंड आदर आणि भीती होती. म्हणजे थोडी भीती होती, म्हणजे आदर पण होता पण थोडी भीती होती. सुरक्षितता म्हणजे आजी घरात असल्याचे सर्वांना एक प्रकारची मानसिक सुरक्षित जाणवते. म्हणजेच म्हणजे आजी घरात असल्यामुळे सर्वांना एक प्रकारची मानसिक सुरक्षता जाणवते. त्यानंतर सुनांची वर्णन म्हणजे सुनांमध्ये कामाची वाटणी करताना ती भेदभाव करत नाही, त्यामुळे नात्यात समतोल राहतो. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर 5वा प्रश्न म्हणजे 15वा प्रश्न म्हणजे आजी कुटुंबाचं आगडं हे शीर्षक योग्य कसे आहे. म्हणजे ह्या शीर्षक योग्य कसे आहे? तुलना. ज्याप्रमाणे आगडं या घराला चोरांपासून आणि बाहेरील संकटांपासून सुरक्षित ठेवते, तसेच त्याचप्रमाणे आजी आपल्या शिस्ताने आणि प्रेमाचे कुटुंबातील एकत्र व सुरक्षित ठेवते, म्हणून हे शीर्षक 100% योग्य आहे. ज्या प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आपण पाहूया उत्तम लक्षणं. म्हणजे उत्तम लक्षण संत रामदासांनी हे लिहिलेले आहेत. तर याच्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उत्तम लक्षण या कवितेत सांगितलेली उत्तम माणसाची लक्षणे स्पष्ट करा. म्हणजे उत्तम माणसाची लक्षण तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. तर कशा प्रकारे करू शकता?
तर सर्वात पहिले सावधगिरी म्हणजे माणसाने नेहमी सावध राहून वागणे, कधीही काळज करू नये. म्हणजे तुम्हाला नेहमी सावधान राहून वागणे, कधी आळस करू नये. त्याच्यानंतर परोपकार म्हणजे दुसऱ्यांना मदत करावी आणि कुणाचाही विश्वासघात करू नये. म्हणजे कुणाचाही विश्वासघात करायला नको. आपल्याला सत्याचा मार्ग म्हणजे नेहमी सत्याकडे जायचं, असत्याचा खोट्याचा त्याग करून नेहमी सत्याच्या मार्गी जावे. नम्रता, तोंडघाशी पडू नये आणि सभ्यस्थपणे नम्रतेने वागावे. म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रमाणे वागायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही माणसाची लक्षणे स्पष्ट करू शकता. त्याच्यानंतर संत रामदासांनी माणसाला कोणते सद्गुण अंगीकारण्यास सांगितले आहे. म्हणजे अंगीकारण्यास सांगितले आहे. म्हणजे कोणते सद्गुण सांगितलेले आहेत. तर तुम्ही सद्गुण म्हणजे ज्ञानार्जन म्हणजे सतत नवीन गोष्टी शिकत राहावे आणि विद्या मिळावी. त्याच्यानंतर कीर्ती वाढवणे म्हणजे आपले सत्कर्मे आणि चांगल्या वागणुकांचे आपली कीर्ती नाव वाढवावी. अपशब्दांचा त्याग म्हणजे कुणाची वागण्यात भांडत जाऊ नये आणि वाईट शब्द बोलू नये. अशा प्रकारे तुम्ही सद्गुण दाखवलेली आहे. त्याच्यानंतर उत्तम लक्षण या कवितेचा मध्यवर्ती विचार स्पष्ट करा. म्हणजे मध्यवर्ती विचार कशा प्रकारे तुम्ही स्पष्ट करणार आहात. तर मध्यवर्ती विचार म्हणजेच आदर्श समाज निर्माण करणे. आदर्श समाज निर्माण करणे म्हणजे समाजात प्रत्येक माणसाने एक उत्तम आदर्श नागरिक कसे बनावे हा या कवितेचा मुख्य विचार आहे. आणि माणसाने काय करावे आणि काय करू नये आणि यातील फरक ओळखून कविता वागणे म्हणजे कविकाने वागवले अशा प्रकारे लिहिलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. म्हणजेच आदर्श समाज निर्माण करणे या कवितेतून मध्यवर्ती विचार स्पष्ट होतो. त्याच्यानंतर आपण पाहूया 19वा प्रश्न म्हणजेच कवितेतून मिळणारा जीवन मूल्यांचा संदेश स्पष्ट करा. म्हणजे जीवन मूल्यांचा संदेश कशा प्रकारे स्पष्ट करू शकाल तुम्ही. म्हणजे आयुष्यात कधीही पाप करू नये आणि पापाचा मार्ग सोडू नये. म्हणजे पुण्यांचा मार्ग सोडायचा नाही आहे, आपल्याला पाप करायचं नाही आहे. त्याच्यानंतर आळस, गर्व आणि निंदा या गुणपासून म्हणजे दुर्गुणांपासून दूर राहून प्रामाणिकपणाचा व नम्रतेचा हे गुण आपल्याला अंगीकारायचे आहेत. हाच मोलाचा संदेश मिळतो. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर उत्तम लक्षण या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. म्हणजे समर्पकता तुम्हाला स्पष्ट करायची तर कशा प्रकारे करू शकता. थेट अर्थ म्हणजे उत्तम म्हणजेच श्रेष्ठ आणि लक्षण म्हणजेच गुणधर्म. अशा प्रकारे सांगलेलं आहे. पूर्ण कवितेत श्रेष्ठ किंवा आदर्श माणसाची लक्षणे सांगितली असल्यामुळे हे शीर्षक अत्यंत योग्य आणि समर्पक आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर वसंत हृदय चैत्र दुर्गा भागवत यांनी लिहिलेले आहे भागवत. त्याच्यानंतर याच्यात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे वसंत हृदय चैत्र या पाठाचा आशय तुमच्या शब्दांत लिहा. म्हणजे तुमच्या शब्दात आशय लिहायचा आहे. निसर्गाचे रूप वसंत ऋतूमध्ये निसर्गात होणारे विलोभनीय बदल या पाठात मांडले आहे. चैत्राचे महत्त्व म्हणजे चैत्र महिना हा वसंत ऋतूचा आत्मा कसा आहे हे लेखिकेने सांगितलेले आहे. झाडांचे सौंदर्य म्हणजे विविध झाडे, त्यांची फुले आणि पालवी यांचे अतिशय सूक्ष्म व देखणे वर्णन या पाठात आढळले आहे. अशा प्रकारे तुम्ही आशय तुमच्या शब्दात लिहू शकता. त्यानंतर लेखिकेने चैत्र महिन्याचे केलेले वर्णन स्पष्ट करा. म्हणजे चैत्र महिन्याचे केलेले वर्णन तर तेजस्वी आणि देखणा म्हणजेच चैत्र महिना हा निसर्गाला नवसंजीवनी देणारा अत्यंत देखणा महिना आहे. आणि विविधता या महिन्यात निसर्गात रंगाची आणि गंधाची उधळण झालेली असते. त्याच्यानंतर झाडांची नटणूक म्हणजे माड, पोहणे, आंबा, घाणेरी यांसारखे झाडे चैत्रात कशी सुखलुकतात यांचे वर्णन लेखिकेने केलेले आहेत. अशा प्रकारे महिन्याचे वर्णन केलेले आहे, चैत्र महिन्याचे वर्णन. त्याच्यानंतर चैत्र ऋतूमुळे निसर्गात कोणते बदल घडून येतात. बदल घडून येतात तर नवी पालवी म्हणजे झाडांना ताबूंना
कोवळी आणि मऊ तुलची पाने पावली जातात आणि पावली फुटतात अशा प्रकारे दिलेले आहे. त्याच्यानंतर फुलांची बहर, वेगवेगळ्या फुलांनी झाडे डवरून जातात आणि वातावरणात सुगंध पडतो. म्हणजे वेगवेगळ्या फुलांनी झाडे डवरून जातात आणि वातावरणात सुगंधात पसरतो. त्याच्यानंतर पशु पक्ष्यांचे कुजून म्हणजे कोकिळेचे आणि म्हणजे कोकिळीचे गाणे आणि इतर पक्ष्यांचे किलबिलाट निसर्गाला अधिक जिवंत करतो अशा प्रकारे दिलेला आहे. त्याच्यानंतर वसंत हृदय चैत्र या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. म्हणजे समर्पकता स्पष्ट कशा प्रकारे करणार. त्याच्यानंतर हृदय म्हणजे आत्मा. चैत्र महिना हा वसंत ऋतूचा खरा आनंद आणि सौंदर्य दर्शवतो, म्हणजेच तो वसंत हृदय आहे. त्याच्यानंतर समर्पकता म्हणजे पाठात चैत्रातील निसर्गाचे अंतरंग उघडल्यामुळे हे शीर्षक अतिशय अर्थपूर्ण ठरते अशा प्रकारे तुम्ही स्पष्ट करू शकता. त्याच्यानंतर पाठातील निसर्ग वर्णन तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे निसर्ग वर्णन तुमच्या शब्दात लिहायचे तर कशा प्रकारे लिहू शकता. घाणेरी म्हणजे घाणेरे सौंदर्य, म्हणजे घाणेरीचे सौंदर्य, घाणेरीच्या फुलांचे म्हणजे घाणेरीच्या फुलांचे रंग आणि त्यांचे घारडे निसर्गात एक वेगळेच जादू निर्माण करतो. म्हणजे वेगळी जादू निर्माण करतो. आंब्याचा बहर म्हणजे आंब्याला आलेला मोहर आणि तलटकणाऱ्या केऱ्या मनाला भुरळ असतात. म्हणजे टकणाऱ्या भुरळ असतात म्हणजे केऱ्या मनाला भुरळ घालतात. त्याच्यानंतर एकंदरीत वातावरण म्हणजे संपूर्ण सृष्टी जाणू काही नवा पाशोक घालून सज्ज झाली आहे असे हे निसर्गाचे वर्णन केलेले आहे. त्याच्यानंतर 6वा बालसाहित्यका म्हणजे बालसाहित्यिका गिरिजा केरी अशा डॉक्टर म्हणजेच विजया वाड यांनी लिहिलेला आहे. तर याच्यात स्थूल वाचन आहे हा बालसाहित्यका. तर हा एक स्थूल वाचन आहे. तर याच्यात प्रश्न पाहूया. गिरिजा केरी यांचा साहित्यिक परिचय लिहा. म्हणजे साहित्यिक परिचय तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता. प्रसिद्ध लेखिका म्हणजेच गिरिजा केरी या मराठी साहित्यातील एक अत्यंत लोकप्रिय कथानिकार आणि लेखिका आहेत. बालसाहित्यिक म्हणजेच यांनी लहान मुलांसाठी विपुल आणि दर्जादार साहित्य म्हणजे गोष्टी, नाटके, चरित्रे लिहिलेली आहेत. सोपी भाषा म्हणजे त्यांची लेखनशैली साधी, सोपी आणि मनाला भिडणारी आहे. अशा प्रकारे यांचा परिचय आहे. त्याच्यानंतर गिरिजा कीर यांचे बालसाहित्यातील योगदान स्पष्ट करा. म्हणजे योगदान स्पष्ट करायचे तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता. तर बालपणाचा अभ्यास म्हणजे मुलांची मानसिकता ओळखून त्यांची साहित्याची निर्माण केली आणि झटुकली, पिटुकली नाटके किंवा टिंगरे यांसारख्या ग्रंथातून त्यांनी बालविश्व समृद्ध केले आणि त्यांच्या साहित्यातून मुलांवर नेहमी चांगले संस्कार पडले. अशा प्रकारे तुम्ही योगदान स्पष्ट करू शकता. त्याच्यानंतर गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये कोणती. म्हणजे साहित्याची वैशिष्ट्ये कोणती तर कोणती आहेत. सहजात आणि सुबोधता म्हणजे भाषा अतिशय सोपी असते, ही लहान मुलांना समजते. आणि कुतूहल आणि रंजन म्हणजे मुलांमध्ये जिज्ञासा आणि आनंद निर्माण करण्याची ताकद यांच्या साहित्यात आहे. वास्तववादी चित्रण म्हणजे कल्पनेच्या जगात न रमता मुलांच्या रोजच्या जगातील प्रसंग त्या मांडतात. अशा प्रकारे त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर बालसाहित्यिका गिरिजा केर या पाठातून तुम्हाला काय शिकायला मिळतो. म्हणजे आपल्याला काय शिकायला मिळतो तर साहित्याचे महत्त्व म्हणजे चांगल्या साहित्यामुळे माणसाचे विचार कसे प्रगल्भ होतात हे शिकायला मिळतो आणि प्राणीमात्रांवर आणि लहान मुलांवर प्रेम करण्याची संवेदनशीलता बाळगी म्हणजेच हा धडा मिळतो. त्याच्यानंतर लास्ट गिरिजा केर यांच्या व्यक्तिमत्वातील तुम्हाला आवडलेले गुण स्पष्ट करा. तर परिश्रमी वृत्ती म्हणजे साहित्याची निर्मिती करण्यासाठी त्यांनी घेतलेले
कष्ट आणि अभ्यास वाखाणण्याचा आहे, म्हणजे वाखाणण्याजोगा आहे. त्याच्यानंतर माणुसकी आणि आपुलकी यांच्या मनात लहान मुलांबद्दल आणि समाजातील अपेक्षेतान आपर करुणा व प्रेम होते. या गुण या सर्वात जास्त आवडतो, म्हणजे लोकांबद्दल आणि लहान मुलांबद्दल चांगल्या प्रकारचा प्रेम होतो, हा आपल्याला सर्वात जास्त आवडतो. त्याच्यानंतर प्रश्न संपलेले आहेत. तर हे महत्त्वाचे प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.